सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस स्टेशन सीसीटीव्ही कॅमेरे, बहुजन विकास अभियानच्या मागण्याचा विचार, बहुजन विकास अभियानच्या मागण्याचा विचार, लोकांचा कोंबड्यासारखा का मृत्यू, लोकांचा कोंबड्यासारखा मृत्यू। आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना, मुख्यमंत्री, विविध मंत्री आणि उपजिल्हाधिकारी साहेबांमार्फत निवेदन देत आहोत। आमची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, कारण निरपराधाचा बळी जाऊ नये। निरपराध लोक हे कोंबड्यासारखे नाहीत, त्यांना मारलं जातं कोठडीमध्ये। अनेक प्रकरण झालेत। तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना बाप लेकाची हत्या केली व्यापारीचे म्हणून त्यांना 9 लोकांना फाशी झाली, आणि तोच निर्णय परभणीमध्ये सोमनाथ सुरेश व्हावा। सोमनाथ सुरेश देखील हत्या पोलिसांनी केले, तोच निर्णय सोमनाथ सुरेश व्हावा, त्याच न्याय त्याला मिळावा। म्हणून बहुजन विकास अभियानची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून प्रत्येक पोलीस ठाणे कोठडीमध्ये आज सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत, आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे जर कोणत्या अधिकारी बसवत नाही त्या पोलीस अधिकारी तात्काळ निलंबित करा, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। कारण आज माणसाचा मृत्यू हे काही कोंबड्या मारण्यासारखं झालेला आहे। लहान सहान गोष्टीवर त्याला अटक करायची, निरपराध लोकांना मार मारायचं आणि त्याला ठार मारलं जायचं। पोलीस स्टेशन कत्तलखाने बनलेत, पोलीस ठाणे भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेत। पण बहुजन विकास अभियान आज देशामध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे। संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत, ही बहुजन विकास अभियानाची राष्ट्र मागणी आहे। जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान असेच विविध आंदोलन आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने अशी अभिनव आंदोलन करून आम्ही शासनाला जाहीर करणार आहोत। सांगतो जय हिंद।